खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंबू योजनेचे जनक स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गारडी येथील पवई टेक येथील जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण वातावरणात पुष्पांजली वाहिली। यावेळी अनेकांनी अनिलभाऊंच्या जुन्या आठवणींना उजाळा देत डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली। स्वर्गीय अनिलभाऊंच्या स्मृतींना अभिवादन करताना बाबर कुटुंबियांसह उपस्थित जनसमुदाय ही भावूक झाला होता। अनिलभाऊंच्या आठवणीने मात्र इथला परिसर गहिवरून गेला। ज्येष्ठ नेते दिलीप बापू बाबर, शरद काका बाबर, आमदार सुहास बाबर, विटानगर पालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर, खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, शंतनू बाबर, डॉक्टर शीतल बाबर, प्राध्यापक सोनिया बाबर यांच्यासह बाबर कुटुंबीय उपस्थित होते। खानापूर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार टेंबू योजनेचे जनक अनिलभाऊ बाबर हे एक अजात शत्रू व्यक्तिमत्व आणि स्वाभिमानी नेतृत्व होते। स्वर्गीय आमदार अनिलभाऊ हे एक राजकारणातले अद्भुत व्यक्तिमत्व होते। कोणताही राजकीय वारसा नसताना सुद्धा महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला वेगळा दबदबा निर्माण करणारे व प्रशासनावरती जबरदस्त पकड असणारे आमदार म्हणून अनिलभाऊ बाबर यांचा नावलौकिक होता। स्वर्गीय अनिलभाऊ बाबर यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवेसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे। खानापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान आहे। त्यांचे विचार आणि कार्य निश्चितच मोलाचे असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे। त्यांच्या आदर्श विचारांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे। त्यांच्या स्मृतींना व कार्याला सलाम अशा शब्दात अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली। आज भाऊंना श्रद्धांजली व्हायला आल्यानंतर मी माझे लेंगरे जिल्हा परिषद गट याच्यात म्हणजे लेंगरे जिल्हा परिषद गटातर्फे भाऊंना आज श्रद्धांजली वाहिली। म्हणून असाच आशीर्वाद आमच्यावरती असू द्या भाऊंच्या चरणी। खरं तर आज भाऊ जाऊन 2 वर्ष झाले, काय वाटतं? दुःख आहे मतदारसंघाला? मतदारसंघाला तर खूप दुःख आहे आणि आता प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवण येत असतं। आता जेव्हा जिल्हा परिषद इलेक्शन असताना, निवडणुका चालू असताना प्रत्येक क्षणाला भाऊंच्या आठवण येत असत्या आणि प्रत्येक वेळा असं वाटतं की आत्ता भाव असायला हवे होते, आत्ता भाव असायला हवे होते। अजितदादांचं पण निधन झालंय, आज मोठमोठे नेते गेलेत, महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर आहे। हो, खरं तर मला तर दादांचं दुःखद निधन झालं आणि मनाला असा खूप मोठा धक्का बसला। पण माझ्या आठवणीतले दादा किंवा सांगायचं झालं तर मी आणि भाऊ मंत्रालयात एक बडा संगती असताना दादा समोरून आले आणि दादांचं लक्ष नव्हतं भाऊंच्याकडे आणि भाऊंना आम्ही दोघंच होतो आणि जात असताना दादांचं लक्ष गेलं आणि दादा माघारी आले। बाबर साहेब नमस्कार, तुम्हाला न बघता आम्ही पुढे गेलो असं दादा म्हणले आणि तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे। भाऊंच्याबद्दलची काय आठवण सांगू शकता? भाऊंच्याबद्दल आठवणी तर सांगण्यासारख्या खूप आहे अख्ख्या मतदारसंघाला, तसं मी पण सांगू शकत। ते भाऊ जे प्रेम करायचे कार्यकर्त्यावरती आणि जी ताकद द्यायची त्याची म्हणजे बराबरी किंवा किंमत कशातच होणार नाही। तसंच आता सुहास भैया पण तेच पाऊल टाकून करतात, पण भाऊच होते। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।